नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, घरकुल योजना 2025 या योजनेअंतर्गत राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी, गॅस धारकांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी तसेच आपल्या शेतकरी बांधवांसाठी घरकुल योजना राबवली जात आहे। तर या योजनेअंतर्गत तब्बल 1,20,000 रुपयांपर्यंत गावाकडील भागामध्ये अनुदान दिलं जाणार आहे। तसेच तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे ही 4 महत्त्वाची कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। जर तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे असतील तर 100% तुम्हाला 2025 मध्ये घरकुल योजनेचे जे काही अनुदान असेल ते मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या गावात राहता आणि तुम्हाला घरकुल योजनेचे आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहेत हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर राज्यातील रेशन कार्ड धारकांना यापूर्वीच सांगितलेलं आहे की ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड किंवा पांढरे रेशन कार्ड असेल तर या नागरिकांना घरकुल योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। यासोबतच राज्यातील लाडक्या बहिणी म्हणजे तब्बल 2,46,00,000 बहिणी घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकतात। तसेच लाडक्या बहिणींकडे सुद्धा ही 4 कागदपत्रे असतील तरच त्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ दिला जाणार आहे। यासोबतच गॅस ग्राहकांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि त्यांच्याजवळ सुद्धा ही 4 कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर आता ही 4 कागदपत्रे कोणती आहेत ते सांगतो। त्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण आपल्या या चॅनलवरती सरकारच्या नवनवीन योजनांबद्दल सविस्तर आणि 100% खरी माहिती देत असतो। त्यामुळे मित्रांनो, आपल्या या हक्काच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुमच्याजवळ ही कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे। या 4 कागदपत्रांशिवाय तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार नाही, त्यामुळे ही 4 कागदपत्रे लवकरात लवकर जमा करा। आणि मित्रांनो, जर तुम्ही अर्ज भरताना ही 4 कागदपत्रे दिली नाही तर तुमचा जो अर्ज आहे तो अपात्र ठरवण्यात येऊ शकतो, त्यामुळे तुमच्याजवळ ही 4 कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे। शासनाने सुद्धा स्पष्टपणे ही माहिती दिली आहे की राज्यामध्ये मागील वर्षी अनेक नागरिकांचे जे अर्ज आहेत ते ह्या 4 कागदपत्र नसल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले आहेत आणि अर्ज अपात्र करण्याचे कारण म्हणजे हीच 4 कागदपत्रे त्यांच्याजवळ नव्हती, त्यामुळे त्यांचे जे अर्ज आहेत ते अपात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यांना मागील वर्षी सुद्धा प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घेता आला नाही। त्यामुळे तुम्हाला सुद्धा 2025 मध्ये ही चूक करायची नसेल आणि 2025 मध्ये तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही 4 कागदपत्रे तुमच्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की ही 4 कागदपत्रे घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर एवढी का गरजेची आहेत। तर मित्रांनो, शासनाला जो डेटाबेस हवा आहे तो या 4 कागदपत्रांच्या मार्फत त्यांना मिळणार आहे, त्यामुळे त्यांनी ही 4 कागदपत्रे जमा करायची अट ठेवली आहे। त्यामुळे तुमच्याजवळ कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे आणि या योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळणार, तसेच तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे आणि हा अर्ज कुठे जमा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, तुम्ही ही 4 कागदपत्रे जमा केली तर तुम्हाला घर बांधण्यासाठी ग्रामीण भागात 1,20,000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे। तसेच मित्रांनो, महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत, म्हणजेच महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागासाठी एकूण 20 लाख घरे बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा या योजनेचा 100% लाभ घेता येणार आहे, परंतु तुम्हाला ही 4 कागदपत्रे जमा करावीच लागणार, तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तर हे पहा मित्रांनो, आपल्या राज्यासाठी एकूण 20 लाख घरे मंजूर झालेली आहेत आणि या 20 लाख घरांना सरकार प्रत्येक 1,20,000 नुसार अनुदान देणार आहे। आणि जर तुम्ही डोंगराळ भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला 1,30,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली जाणार आहे, असे सरकारने जाहीर केले आहे। तर सरासरी तुम्हाला 1,30,000 किंवा 1,50,000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे। हे अनुदान फक्त डोंगराळ भागातील नागरिकांसाठीच असणार आहे आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी 1,20,000 रुपयेच असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। तर हे पहा मित्रांनो, याच्यामध्ये जी महत्त्वाची कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे तुम्हाला सांगणारच आहे, परंतु या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे आधी आपण जाणून घेऊयात। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या गावातील सरपंच, पोलीस पाटील असतील किंवा ग्रामसेवक असतील यांच्याकडे तुम्हाला जो भरलेला अर्ज आहे तो अर्ज जमा करायचा आहे। जर तुम्हाला हा अर्ज भेटत नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन हा अर्ज घेऊ शकता।
अर्ज घेतल्यानंतर तुम्हाला हा अर्ज अचूक पद्धतीने भरायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला आपल्या गावातील सरपंच किंवा पोलीस पाटलांकडे किंवा ग्रामसेवकाकडे जमा करायचा आहे। हा अर्ज भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी लागणार आहे आणि त्यासोबतच ही 4 कागदपत्रे जी आहेत ती तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे ते पण तुम्हाला जोडायचे आहेत। तर मित्रांनो कोणाचे अर्ज घ्यायचे आणि कोणाला पात्र ठरवायचं याची सर्व जबाबदारी आपल्या गावाची जी ग्रामसभा होते त्या ग्रामसभेमध्ये ठरवण्यात येणार आहे आणि जे लाभार्थी पात्र असणार आहेत त्यांची यादी ग्रामसभेद्वारे सरकारला पाठविण्यात येणार आहे। म्हणजेच ग्रामसभेत ज्या नागरिकांची निवड होईल म्हणजे त्या नागरिकांना या योजनेचा लाभ द्यावा असे जाहीर झाले त्यानंतरच त्यांची एक लिस्ट तयार करण्यात येईल आणि ती लिस्ट सरकारला पाठवण्यात येणार आहे आणि ही लिस्ट गावातील सरपंच, पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक हे तयार करणार आहेत। ही यादी तयार झाल्यानंतर ज्या ज्या लोकांची नावे देण्यात येणार आहेत त्या लोकांना घरकुल 100% मंजूर होणार आहे। आणि मित्रांनो जर तुम्ही यापूर्वी घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला त्यावेळी घरकुल योजनेचे अनुदान मिळाले नाही तर तुमचा 2025 मध्ये पुन्हा सर्वे केला जाणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला पात्र ठरवायचं की अपात्र करायचं हे त्या सर्वेमध्ये समजणार आहे। राज्यातील अनेक नागरिकांनी घरकुल योजनेसाठी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांचे जे अर्ज आहेत ते एका कारणामुळे बाद करण्यात आलेले आहेत म्हणजेच अपात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यांचं एकच कारण म्हणजे त्या नागरिकांनी अर्ज भरताना अपूर्ण कागदपत्रे जोडून दिली होती त्यामुळे अशा नागरिकांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे आणि संबंधित पात्रता सुद्धा तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरदार असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि तुम्ही किंवा तुमच्या घरातील सदस्य सरकारला वार्षिक कर देत असाल म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आणि घरातील सदस्य किंवा अर्जदार नागरिक पेन्शनधारक असेल तरी पण त्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच मित्रांनो जर तुमच्याकडे ट्रॅक्टर किंवा टॅक्सी ही 2 4-चाकी गाडी सोडून इतर कोणतेही 4-चाकी वाहन असेल किंवा स्वतःच्या नावावर 5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आणि यापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला 100% या योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच अर्जदार नागरिकाचे वार्षिक उत्पन्न हे 1,50,000 रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। यापेक्षा जर जास्त असेल तर अशा नागरिकांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे म्हणजेच यांनी अर्ज जरी केला तरी यांचे जे अर्ज आहेत ते ग्राह्य धरण्यात येणार नाही। तसेच अर्जदार नागरिक हा महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे कारण अर्ज भरताना तुम्हाला रहिवासी दाखला सुद्धा द्यावा लागणार आहे आणि हा रहिवासी दाखला तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात मिळून जाईल तेथून तुम्ही रहिवासी दाखला घेऊ शकता। आणि मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा तर मित्रांनो आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच किंवा ग्रामसेवकाकडे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता किंवा तुम्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकता। तर मित्रांनो आता आपण घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती 4 कागदपत्रे लागणार आहेत ते जाणून घेऊयात। हे पहा मित्रांनो ग्रामीण भागातील जे नागरिक आहेत ज्यांना घरकुल हवंय ज्यांना घरकुल पाहिजे त्या नागरिकांचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते सरासरी 1,50,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि त्यानंतर तुमच्याजवळ 7/12 उतारा असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे 7/12 उतारा असेल किंवा तुमच्याजवळ घर बांधण्यासाठी 1 किंवा 2 गुंठे जागा असेल आणि त्या जागेचा तुमच्याजवळ उतारा असेल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। आणि मित्रांनो दुसरं कागदपत्र म्हणजे ग्रामपंचायत प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे। ग्रामपंचायत प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही ज्या गावाचे रहिवासी आहात त्या ग्रामपंचायतीतून तुम्हाला ग्रामपंचायत प्रमाणपत्र दिले जाते आणि त्यावरून समजते की तुम्ही या गावाचे रहिवासी आहात। तिसरे जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्याजवळ मनरेगा जॉब कार्ड असणे आवश्यक आहे। तर हे मनरेगा जॉब कार्ड कुठे मिळेल तर तुमच्या गावाची जी ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायततर्फे तुम्हाला मनरेगा जॉब कार्ड दिलं जातं। जर तुमच्याकडे मनरेगा जॉब कार्ड नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन हे कार्ड घेऊ शकता। आता चौथा आणि शेवटचं जे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुमच्याजवळ नॅशनल बँक पासबुक असणे आवश्यक आहे। तर हे पहा मित्रांनो आपली जी राष्ट्रीयकृत बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक आहे किंवा राज्यातील कोणत्याही बँकेमध्ये तुमचं जे खातं असेल जसे बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ बडोदा असेल किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक किंवा अनेक अशा बँका आहेत त्या बँकेसोबत
तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे ते लिंक करायचं आहे। जर तुमचं खातं आधार कार्डशी लिंक नसेल तर लवकरात लवकर आपलं जे आधार कार्ड आहे ते संबंधित बँक खात्याशी लिंक करून घ्या। तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुम्हाला घरकुल योजनेचे जे पैसे येणार आहेत ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाहीत। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर आपलं जे आधार कार्ड आहे त्यासोबत तुमच्याजवळ ज्या बँकेचं खातं असेल त्या बँकेत जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक करून घ्यायचं आहे। तर ही 4 महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे आणि यासोबतच आणखी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत ते पण आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तर मित्रांनो, तुम्हाला अर्ज भरताना तुमच्याजवळ तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक खाते पासबुक, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत। या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत तुम्हाला अर्जासोबत संबंधित ग्रामपंचायतमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जमा करायची आहे। त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे लवकरात लवकर जमा करा आणि घरकुल योजना 2025 साठी अर्ज करा। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्या नागरिकांना मागील वर्षीचे घरकुल योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत आणि किती पैसे या योजनेअंतर्गत जमा करण्यात आले आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर चला मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।